रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 4 मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1)(3) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आलेत। हे आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडून देण्यात आलेत। आज हनुमान जयंती निमित्ताने मिरवणुका सर्वत्र काढण्यात येतात। 16 मार्च 2024 रोजीपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात येतं। जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक 66 चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात। अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आलेत। यामध्ये शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नीती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे, इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा तयार करणे, सार्वजनिक रीतींनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजवणे, 5 किंवा 5 पेक्षा जास्त इसमांना विनापरवानगी एकत्रित येण्यास मनाई आदेश करण्यात आलेत। तर अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृहे, रंगमंच इत्यादी प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असणार आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत। तर या सर्व आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) सन 1951 चा कायदा 22 नुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे।